सध्या आम्ही कन्वर्टकर हाऊसच्या तिथे आहोत आणि नागरिकांनी जे मतदान सुरू केलेलं आहे अतिशय उत्साहात सुरू केलेलं आहे। जर आपण बघत असाल तर सकाळी सकाळी बऱ्याचपैकी बूथवर गर्दी झालेली आहे। आपला जो पोलीस बंदोबस्त आहे तो अगदी व्यवस्थित लावण्यात आलेला आहे। प्रत्येक ठिकाणी बूथवर तर कर्मचारी आहेतच, परंतु आपलं पेट्रोलिंग पण व्यवस्थितपणे सुरू आहे। त्याशिवाय इतर फिक्स पॉईंट आहेत आपले। स्ट्रायकिंग आपलं काही विशिष्ट ठिकाणी लावलेलं आहे, जेणेकरून ज्या ठिकाणी बूथमध्ये गर्दी होती आहे किंवा इतर काही इश्यू होऊ शकतात अशी जर असेल असं वाटतच आहे तर त्या ठिकाणी आम्ही तशी खबरदारी घेतलेली आहे। आता तरी सध्या व्यवस्थित मतदान सुरू आहेत। सर्व कर्मचारी आमचे हजर आहेत, सर्व अधिकारी बाहेर पेट्रोलिंग करतात आहे आणि व्यवस्थित वातावरणामध्ये सध्या मतदान सुरू आहे। नागरिकांना एकच आव्हान असेल की आपण मतदानासाठी यावं, परंतु आपलं मतदान झाल्यानंतर तिथे आपण रेंगाळत न बसता आपण त्वरित आपण घरी जावं किंवा मतदानावर गर्दी करू नये। मतदानासाठी येताना आपण जे वृद्ध असतील त्यांना फक्त मतदान केंद्रामध्ये सोडून त्यांच्याकडनं मतदान झाल्यानंतर काही प्रॉपर बरोबर घरी जातील याची काळजी घेण्यात यावी। त्याचप्रमाणे मतदान केंद्राच्या आसपास इतर लोकांनी गर्दीने उभं राहू नये। 100 मीटरची जी लाईन आहे त्यामध्ये आपण जे सगळ्या आपल्याला सांगितलेल्याप्रमाणे खबरदारी घेणं गरजेचं आहे। 100 मीटरच्या आत आपण गाड्या आणू नयेत। नागरिकांनी व्यवस्थितपणे मतदान करावं, जेणेकरून त्यांनी जर व्यवस्थितपणे सूचनांचं पालन केल्याप्रमाणे मतदान केलं तर आम्हालाही त्यांना व्यवस्थितपणे सुरक्षितता देणार।